हॅलो गाईज, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. पहिला आधी आपण कॅमेरा सेट करून घेऊया. कॅमेरा सेट झाला की आपण मग पुढचा आपण व्लॉग करू स्टार्ट. आणि तुम्ही बघू शकता मी आज हेअर धुतलेले आहेत आणि थंबनेलपासून कळलेच असेल की आज कोणता मेकअप आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. पहिला आपण वरती हेअर बांधून घेते मी आणि आउटफिट पण बघू शकता महाराष्ट्रीयन लुक आहे. एकदम सिम्पल लुक आहे जे आपल्याला 5 मिनटामध्ये आपण रेडी होऊ शकतो. सगळेजण खूप वेळ लावतात, मीही लावते, बट 5 मिनटामध्ये कसा लुक करायचा रिक्रिएट म्हणजे एकदम सुंदर दिसला पाहिजे. सो चला मी साडी थोडीचं हे करून घेते आणि मग स्टार्ट करूया आपण. साडीला मी थोडं घेते सेट करून. सो चला आपण स्टार्ट करूया. सो मी हे पूर्ण स्किनचं प्रिपरेशन ऑलरेडी केलेलं आहे. मॉइश्चरायझर, टोनर आणि क्लिन्झिंग मी ऑलरेडी केलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता माझा कसा ग्लो आहे आणि ते बघा मला किती पिंपल आलेला आहे. सो इग्नोर करा त्याला. सो चला आपण स्टार्ट करूया. तर मी डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करते. फाउंडेशन बघू शकता शुगरचं फाउंडेशन आहे. खूप सुंदर आहे हे फाउंडेशन. मागे बघा ब्रश आहे, ब्रश पण यूज करू शकता आपण. खूप सुंदर आहे ब्रश पण. आणि इथे फाउंडेशन आहे, दोन्हीकडे 2 आहेत. खूप असं सुंदर आहे फाउंडेशन. तुम्ही अप्लाय करू शकता डायरेक्ट. आणि तुम्ही बघू शकता मी काही न लावलं आहे तरी पण किती ग्लो येतो आहे स्किनला. आणि मी खूप नॉर्मल लावते, जास्त पण नाही लावते केकेवाने. एकदम नॅचरल लुक दिसलं पाहिजे, कारण आपल्याला नॉर्मल दिसलं पाहिजे. डेलीला पण यूज करू शकता. डेली तुम्हाला काय मेकअप वगैरे करायचा असेल साडीवर जस्ट, तर त्यालाही करू शकता. बाहेर कुठे जायचं असेल ऑफिसला वगैरे तेव्हाही तुम्ही यूज करू शकता. फाउंडेशन खूपच सुंदर आहे. आणि मी आता ब्लेंडिंग करून घेते. पूर्ण स्किनमध्ये ब्लेंड झालं पाहिजे. ना की तुम्ही नाही रश करू शकता. त्याला असं रफ नाही करायचं आहे. रफ केलं की स्किनमधून पूर्ण फाउंडेशन आपण निघून जातं. जस्ट आपल्याला टॅप करायचं आहे आणि पूर्ण मॉइश्चरायझर तिथे डीप करून स्किनमध्ये पूर्ण मॉश करून टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी स्किनला अप्लाय करते. प्रॉपर पूर्ण स्किनला अप्लाय करायचं आणि गळ्यालाही लावून घ्यायचं. का तर गळ्याचा भाग आणि स्किनचा भाग सेम असतो. गळ्याला जर नाही लावलं तर पूर्ण स्किन आपली व्हाईट दिसते आणि गळा एकदम काळा दिसतो. सो दोन्हीही मॅच झालं पाहिजे, स्किन आणि गळा. सो बघू शकता मी पूर्ण फाउंडेशन अप्लाय करून घेते आधी. मला खूप हे पण नाही करावं लागेल. जस्ट ते 5 मिनटामध्ये ते पूर्ण अख्खं स्किनमध्ये मॉश होऊन जातं आहे. आणि जसं 5 सेकंडमध्ये पूर्ण अख्खा मेकअप लुक सुंदर असा दिसतो, सुरेख. आणि मी ह्याला काहीही नाही, मॉइश्चरायझरही नाही लावले, काही नाही. जस्ट फक्त फाउंडेशन घेतलेलं आहे आणि तुमच्यासमोर मी जस्ट फाउंडेशन लावलेलं आहे. तर तुम्ही हा ग्लो बघू शकता. एवढा सुंदर आलेला आहे ग्लो. वाव, मी तर खूप केलेला आहे मेकअप हा. तुम्हीही करा. तुम्ही मला सांगा शुगरचं प्रोडक्ट घेऊन की कसं आहे, काय आहे. खूप सुंदर आहे शुगरचं प्रोडक्ट. आणि तिथलं शुगरचं जे फाउंडेशन आहे खूप सुंदर दिसतं आहे. तर तुम्ही बघू शकता माझं रेडी झालेलं आहे. मी फाउंडेशन लावलेलं आहे. जसं केकी नाही वाटत आहे, खूप असं नाही का डार्क नाही वाटत आहे. एकदम नॉर्मल सटल लुक देते आणि नॅचरल लुक देते. आजकाल सगळ्यांना नॅचरल लुक हवं असतं. ह्याच्यामध्ये नॅचरल लुक आहे. आणि मी पूर्ण स्किनला लावून घेते आधी. सो माझं आता पूर्ण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता काही केकी नाही आहे, काही नाही आहे, कुठे असं अर्धं राहिलं नाही आहे. स्किन पूर्ण मॅच झालेली आहे, गळा आणि स्किन. सो आता मी हुडाचं घेत आहे, जेल लायनर घेते आहे. लायनर पण यूज करू शकतो आणि आयब्रो करेक्टर पण यूज करू शकतो. मी याला आयब्रो करेक्टर करते. ब्राऊन कलरचं आहे. जेल मॅटमध्ये तुम्ही यूज करू शकता. थोडंच घ्यायचं नॉर्मली आणि जस्ट ॲब्रो फ्रेमिंग करून घ्यायचं. ॲब्रोला लावून घ्यायचं. ॲब्रो करेक्टर आहे हा. पूर्ण ॲब्रो करेक्ट करून घ्यायचं. नॉर्मल जसं आपले नॅचरल आहे त्याला जस्ट फ्रेम करून घ्यायचं. जस्ट मग ते सुंदर असं सुरेख दिसेल. तुम्ही बघू शकता मी असं सुंदर असं करून घेते आहे. आणि दुसऱ्या साईडला सेम करायचं. जे पहिल्या इथे केलं तेच सेकंडला करायचं. आणि तुम्ही बघू शकता मी जास्त नाही प्रोडक्ट घेते, एकदम नॅचरल थोडेसे प्रोडक्ट आहेत. थोड्याशाच प्रोडक्टमध्ये किती स्किन ग्लो करते बघू शकता तुम्ही. आणि मेकअपही एवढा सुंदर दिसतो, सुरेख दिसतो.
हे बघू शकता तुम्ही. मी खूप थोडं नॅचरल प्रोडक्ट घेतलेलं आहे, एकदम नॉर्मल. हुडा ब्युटीचं खूप सुंदर आहे, तुम्ही बाय करू शकता. मी तुम्हाला लिंक शेअर करेल. तुम्हालाही घ्यायचं असेल तर मला प्लीज मेसेज करा की मला हे घ्यायचं आहे म्हणून. सो मी तुम्हाला लिंक नक्की शेअर करेल. माझ्या चॅनलला नवीन आहात तर लाईक शेअर कमेंट प्लीज करा. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला फॉलो करा. बघू शकता मी करेक्ट करते आहे. सो दोन्ही करेक्ट केलेले आहेत. इकडे थोडं करते, दोन्ही सेम दिसले पाहिजे. आणि तुम्ही स्किनही बघू शकता कशी नॅचरल वाटते आहे. इकडेही थोडं करून घेते, दोन्ही सेम दिसले पाहिजे. तर बघू शकता आता तुम्ही दोन्ही करेक्टर झालेलं आहे, आयब्रो करेक्टर. आणि खूप सुरेख दिसतं आहे, नॅचरल दिसतं आहे. हे झुडिओमधून मी घेतलं होतं ब्लश. हे लिपस्टिक आहे पण मी ह्याला ब्लश म्हणून यूज करू शकते. खूप असं सुंदर आहे. मी थोडं नोजला लावते आणि कुठेही तुम्ही गेलात तरी एकदम सुरेख वाटणार हे लूक. आणि तुम्ही बघू शकता असं सुंदर असं सुरेख असं आहे. मी आयशॅडो म्हणून पण यूज करते आणि ब्लश म्हणून पण यूज करते. तुम्ही याला ब्लश आणि आयशॅडो म्हणूनही यूज करू शकता. मी नोजला नॉर्मल लावते. आपल्याला ब्लश असं सुंदर असं ग्लो दिसलं पाहिजे. तुम्ही नोज बघू शकता माझं किती नॅचरल असं बेबी पिंक दिसतं आहे. गालाला पण मी थोडं लावलेलं आहे. माझे चीक एवढे सुंदर दिसतात, सुरेख दिसतात, तुम्ही बघू शकता. एकदम पिंक पिंक पण नाही आहे, एकदम नॉर्मल बेबी पिंक आहे. सुंदर असं वाटतं आहे. आणि तुम्ही बघा जसं डार्क नाही आहे, काही जास्त हेवी नाही आहे, जस्ट नॉर्मल मेकअप आहे. डेलीला पण तुम्ही ठेवू शकता. डेली जरी मेकअप असा केला तरी खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर झालेलं आहे. बेस पण एकदम सेट झालेला आहे माझा. आणि आपण जे सेकंड स्टेप आहे ते लिपस्टिक आहे, सगळ्यांची फेवरेट. सो मी झुडिओमधूनच ही आणलेली आहे. तुम्हालाही पाहिजे असेल तर मी लिंक नक्की शेअर करेल. तर मी ही पर्पल कलरची आहे, डार्क पर्पल पण नाही आहे, फॅन्ट पर्पल आहे, पिंकिशमध्ये आहे. कलर इज व्हेरी नाईस. तुम्ही बघू शकता मी अप्लाय करते आहे. सुंदर असं आहे. तुम्हालाही बाय करायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल लिंक. आणि तुम्ही बघू शकता पर्पलमध्ये खूप असं सुरेख दिसतं आहे. ब्ल्यूवर कॉम्बिनेशन इट्स व्हेरी नाईस. सो मला असं वाटते की थोडं फेंट आहे तर मी थोडं डार्क करते. ही लव ब्युटीची हे लिपस्टिक आहे. मी अप्लाय थोडं करते, जास्तही नाही आपल्याला करायचं आहे, नॉर्मल जस्ट थोडंसं तर डार्क दिसलं पाहिजे बास. जस्ट बघू शकता तुम्ही नॉर्मली लावलेली आहे मी. पण जे प्रोडक्ट आहे ते किती मॉश होतं, किती ब्लेंड होतं पटकन, ते तुम्ही बघू शकता. तर हे असं माझं झालेलं आहे. मी त्याला टिकली लावणार आहे. टिकली मीन्स बिंदी. तर मला मोठी आवडत नाही, मी नेहमी छोटी यूज करते कारण माझ्या चेहऱ्याला सूट करते ती. तुम्हाला मोठी घालायची असेल तर मी घालू शकता बिंदी, पण मला छोटीच आवडते. सो मी आता हेअरचं तर काही केलेलं नाही आहे अजून. सो आता माझं रेडी झालेलं आहे, पूर्ण लुक रेडी झालेला आहे. हेअर मी थोडे टक केलेले आहेत वरती. आणि बघू शकता तुम्ही एवढा सुंदर वाटते. नाही मी ना हे लावले, हायलायटर लावले ना, काय लावलं आहे, जस्ट तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असा मेकअप झालेला आहे. आणि आता मी याच्यावर ज्वेलरी घालून घेणार आहे. पहिले मी मंगळसूत्र घालून घेते. ह्या मंगळसूत्राला खूप असे वाटी होतात, फोल्ड होतं, हे खूप नाजूक आहे. ह्याचीही लिंक मी तुम्हाला शेअर करेल, तुम्हाला पाहिजे असेल तर. हे मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं आणि खूप सुंदर आहे. असं सोन्यालाही लाजवेल असं मंगळसूत्र आहे हे. एकदम सुंदर वाटतं, नाजूक अशी आहे, पोत आहे, त्याला वाटीही सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. सो आता मी पूर्ण अख्खा लुक रेडी करते आहे. आता मी बुगडी घालते आहे, सुंदर अशी बुगडी आहे, ब्ल्यू कलरची बुगडी आहे. हेही मी ट्राय करते, बघू शकता तुम्ही.
मी आता आधी घालून घेते. फर्स्टमध्ये इथे घालते. नाजूक असल्यामुळे ती थोडी पटकन लागत नाही, पण लागली तर खूप सुंदर दिसते. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते. ब्ल्यूवर ब्ल्यू आपण बघू शकता. दुसरीकडे पण सेम असं मी घालून घेते. जस्ट प्रेस करायचं. तुम्ही बघू शकता मी जास्त प्रेस केलेलं नाही आहे, नॉर्मल प्रेस केले तरी पण तुम्ही बघू शकता काही हलत नाही आहे आणि खूप सुंदर असा मेकअप झालेला आहे. आणि आता आपण नथ घालून घेऊया. पूर्ण अख्खा रेडी झालेलं आहे आणि जर नथ नाही घातली तर काहीच केला मेकअप ना. सो आपण नथ घालून घेऊया. नथ पण सुंदर आहे, खूप नाजूक नथ आहे. हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं नथीचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर आहे. आणि हे बघू शकता जस्ट प्रेसवाली नथ आहे ही, जास्त याला हे नाही करावं लागत. आणि माझं ऑलरेडी नथ आहे त्यालाच मी त्याच्यावरतीच लावते आहे. आणि तुम्ही बघू शकता मी काय जस्ट फक्त प्रेस केलं आणि फायनल लुक बघा माझा एवढा सुंदर वाटतो आहे. मी हेअर्स काही बांधले नाही आहेत का तर ओले होते, सो मग त्याच्यामुळे मी असेच सोडून दिले. पण तुम्हाला कोणती हेअरस्टाईल करायची असती तर तुम्ही हेअरस्टाईल करून घेऊ शकता. याच्यावर कोणतीही हेअरस्टाईल तुम्ही असं या मेकअपवर कोणतीही हेअरस्टाईल यूज करू शकता. हे आहे आपलं फायनल लुक. तुम्ही बघू शकता एवढं सुंदर वाटते आहे. आणि माझं जी साडी आहे ती पण खूप सुंदर वाटते आहे. ब्ल्यू कलरची साडी आहे आणि मी जे बँगल्स घातलेले आहेत ते खूप सुंदर आहे. आणि बुगडी बघू शकता एवढी सुंदर दिसते आहे ना. खूप छोटी आहे, बेबी आहे, बेबी टाईप. खूप सुंदर आहे. आणि हा माझा जो आहे जो मी फायनल लुक दाखवते, हा बघू शकता तुम्ही फायनल लुक. साडी सुरेख दिसते आहे आणि त्याच्यावरचं हे नॅचरल लुक एवढं सुंदर वाटते आहे. आणि मेकअपही सुंदर झालेला आहे. तुम्हीही करू शकता. मला DM करा, मेसेज करा, शेअर करा तुम्ही मेकअप केलेला.